आज अकोलाचा आमचा हिंदू जनाक्रोश मोर्चा आहे। अकोल्यामध्ये ज्या काही घटना हल्लीच्या महिन्यामध्ये घडल्या आहेत, टिपू सुलतानचं उदारीकरण आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बसवण्याचा काही जिहाद्यांचा विरोध, या सगळ्या विरुद्ध तिकडच्या हिंदू समाजाच्या मनात फार आक्रोश आहे, अस्वस्थपणा आहे। म्हणून हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी, ताकद देण्यासाठी आज सगळे हिंदुत्ववादी संघटना मिळून तिथे मोर्चा काढतायत आणि त्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी मी चाललो आहे। नजीर मुल्ला म्हणाले की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। एकीकडे आरक्षणाचा प्रश्न राज्यभर सध्या असा पेटलेला असताना मुस्लिम समाजाला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। किंवा कुठल्याही धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाही, हे सरळ स्पष्ट कोर्टाने करून दिलेलं आहे। मुस्लिम समाजामध्ये असलेल्या जे असंख्य जाती आहेत, त्या जातीचा अभ्यास करून अगर कोणी आरक्षण मागितलं तर शक्य आहे, नाहीतर मुस्लिम धर्म म्हणून किंवा मुस्लिम ह्या नावाने आरक्षण मिळू शकत नाही, हे सरळ स्पष्ट आहे। कोणीही अशा पद्धतीच्या चुकीच्या मागण्या करू नका, कारण का अशा पद्धतीच्या मागण्याचा दखल आमचं सरकार घेणार नाही, एवढं सरळ स्पष्ट आहे। आणि ही भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सभागृहामध्ये मांडलेली आहे। म्हणून उगाच कोणाचं लांबून चालन करण्यासाठी अशा पद्धतीच्या मागण्या करू नका, कारण का मुस्लिम धर्म या नावाने आरक्षण मिळू शकत नाही। दादा, संजय राऊत आज म्हणाले की मुख्यमंत्री म्हणतात आहे की उद्धव ठाकरेंसोबत अमित शहांची बंददार चर्चा झाली नाही, मात्र मी त्या ठिकाणी उपस्थित होतो असं त्यांनी सांगितलं। आणि चर्चा झाली नाही तर मग अमित शहा आले कशाला होते मातोश्रीवर, असा प्रश्न दिला। उद्धव ठाकरे नावाचा ह्यापेक्षा मोठा खोटारडा माणूस आज महाराष्ट्रामध्ये नाहीये, हे सगळी जनता ओळखते। आज विश्वासार्हतेची अगर तुलना तुम्ही कराल तर आदरणीय अमित शहाजींची विश्वासार्हता ही फार मोठी आहे। दिलेला शब्द पाळणं हे आदरणीय अमित शहाजींच्या आतापर्यंत इतिहास राहिलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सारखा खोटारडा माणूस, म्हणून संजय राजाराम राऊत किती म्हणत असेल की मातोश्रीमध्ये बैठक झाली, हा स्वतः तिथे होता का? नव्हता, कारण का तिथे जे होते त्या सगळ्या जणांनी सांगितलं, असा कुठलाही शब्द दिलेला नाही। वारंवार अमित शहाजी असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, सगळ्यांनी सांगितलं, शब्द दिलेला नाही। म्हणून उगाचं नाक रगडत शेमड्या मुलांसारखं रडण्याचा काय आता अर्थच राहिलेला नाहीये। म्हणून अशा कुठलाही शब्द दिलेला नाही। आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र सोडा, त्याच्या घरातले आले तरी त्याच्या शब्दाला किंमत देतात का, हा फार मोठा प्रश्न आहे। असं आहे की बहुजन समाज म्हणून, हिंदू म्हणून, माझ्या हिशोबाने हिंदू म्हणून कोणीही आपसात लढू नये, हेच आत्ताची भूमिका असली पाहिजे। कोणी कोणाची एक हिंदू अगर दुसऱ्या हिंदूला संपवायला जात असेल तर हिंदू समाज म्हणून हा आपलं फार मोठं नुकसान आहे। म्हणून मी जरांगे पाटलांना पण सांगेन, हिंदू आपसात जेवढे लढतील तेवढाच फायदा आपण या जिहाद्यांना करून देऊ। म्हणून अशा पद्धतीची कुठलीही भाषा करू नये, एवढा सल्ला मी या निमित्ताने त्यांना देईन। आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही तेव्हाच केली असती, आम्हाला लढत तुमच्यासाठी गांडू आम्ही नाही, असं संजय राऊत म्हणाले। तडजोड आम्ही आता करणार नाही। त्या गांडूंच्या विद्यालयाच्या प्रिन्सिपलच अगर दुसऱ्यांना गांडू म्हणू नये असं माझं मताचं आहे। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तू ज्या महाविद्यालयाचा प्रिन्सिपल आहेत त्याला गांडू विद्यालय म्हणतात, म्हणून तू दुसऱ्यांना गांडू म्हणण्याची हिंमत ठेवू नये, कारण का तू किती मोठा पळतुटे आहेत। तू जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा तुझा भाऊ हा अमित भाईंच्या घराच्या अवतीभोवती किती फिरायचा, त्याचे फोटोग्राफ नाहीतर आम्हाला जाहीर करायला लागतील। इंदापुरात जर अजितदादा आम्हाला विधानसभेत मदत करत असेल तर आम्ही लोकसभेत मदत करू, असं अंकित पाटील म्हणाले। 3 वेळा अंकिता पाटील त्यांची मुलगी आहे, पाटील म्हणाले 3 वेळा संदीप कुपसल्याने त्यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं महायुती म्हणून आम्ही सगळे एक संघ आहोत।
त्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे महायुतीचे आमचे सगळे वरिष्ठ नेते बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील. भाजप दक्षिण मुंबई, रत्नागिरी आणि पालघर या तिन्ही मतदारसंघांवर दावा करण्याच्या तयारीत आहे. कोण? तिन्ही मतदारसंघ शिंदेकडे. भाजप. मला असं वाटतं की कोणी कुठे लढावं हे आता घोडा मैदान लांब नाहीये. लवकरच ठरेल की बाबा कोण कुठे लढणार आहे, कोण कुठल्या मतदारसंघावर लढणार आहे आणि त्यानुसार सगळी माहिती बाहेर येईल. दरांतरवर कशी माहिती देऊ शकतो आपण. 370 जागा जिंकणे म्हणजेच खऱ्या अर्थाने मुखर्जींना आदरांजली असेल असं काल अधिवेशनात बोलण्यात आलं. ते एक सत्यच आहे, कारण की त्या अधिवेशनातूनच मी आता दिल्लीवरून इथपर्यंत आलेलो आहे. म्हणून मला असं वाटतं की अब की बार 400 पार हा जो नारा वारंवार आदरणीय मोदीजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब देत आहेत त्यानुसार येणाऱ्या निकालामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल. कल ही अजीत पवार ने ऐसा बोला है कि जिस तरीके से मोदी जी को देख के कांग्रेस के बड़े बड़े नेता पक्ष में आ रहे हैं, इस सारी चीजों को कैसे देखते हैं? क्योंकि आज पूरा देश अगर मोदी जी के साथ में है, हर एक वर्ग अगर कहता है कि मोदी जी की ही गारंटी हमारे देश में चलती है, तो मुझे लगता है उस गारंटी के ऊपर विश्वास रख के आज देश भर में जो कांग्रेस के नेता है उनको समझ गया है कि राहुल जी के मोहब्बत की दुकान में पूरा माल खत्म हो चुका है, वो नफरत की दुकान है. इसलिए तो उनके न्याय यात्रा में लोग ही अभी बचे नहीं हैं और सारे के सारे जो लीडर है उनको अपने सारा भविष्य ये मोदी गारंटी में ही दिखने के कारण आज आपको बड़े पैमाने पे बीजेपी में इनकमिंग दिख रही है. अमित शहा यांनी म्हटलं की झारखंडमध्ये जातीय जनगणना होणार आहे, तसे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत. हा, ठीक आहे, तो बिहारचा निर्णय आहे, त्याचा अभ्यास करून त्याच्यावर प्रतिक्रिया देता येईल. अमित शहानी म्हटलं का काँग्रेसने रामाला नाकारलेला आहे. ते सत्यच आहे ना. काँग्रेस हे हिंदू द्वेषी हा एक पक्ष आहे, त्यांचा इतिहास तसा राहिलेला आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी पूजा करत असताना तुम्हाला दिसतात किती फरक आहे, किती मोठा द्वेष आहे आणि तेच उद्या त्यांना अगर गोल टोपी घालायला लागली तो फार मनाने ते सगळ्या गोष्टी करतो. म्हणून अमित शहाजींच्या स्टेटमेंट किंवा वक्तव्याशी मी समर्थ आहे. मुस्लिम आरक्षण का फिर से एक बार मुद्दा मुस्लिम आरक्षण ये मुस्लिम धर्म के नाम पे आरक्षण मिल ही नहीं सकता. इस बार में कोर्ट ने भी डिसीजन दिया है, मगर मुस्लिम धर्म के अंदर जो अलग अलग जात है उसका अगर स्टडी करके अगर उदाहरण हमारे मोदी जी ने ही कहा है कि पसमिंदा नाम का जो जात है जो मुस्लिम धर्म है उसका स्टडी करके अगर उसको कुछ मदद या आरक्षण की अगर बात हो तो उसके बारे में विचार हो सकता है, मगर मुस्लिम धर्म के नाम पे आरक्षण ये मिल नहीं सकता. इस तरह की मांग कोई करे नहीं, क्योंकि इस तरह की मांग को हम कोई महत्व देते नहीं. थैंक यू. आल्याबद्दल धन्यवाद.